कोड क्रमांक आहे 96 आणि कवितेचे शीर्षक आहे अविचारी मानसिक व्यंग। माणुसकीची कवाडं बंद असताना समोरचं वेगळेपण स्वप्नातच वाटतं। माणुसकीची कवाडं बंद असताना समोरचं वेगळेपण स्वप्नावतच वाटतं। आपल्या नजरेपलीकडे वेगळ्या आशयाचं वास्तव असतं हे कित्येकांना पटतं। तरीही ज्याला हात नसतात तोही सुंदर चित्र काढू शकतो। तरीही ज्याला हात नसतात तोही सुंदर चित्र काढू शकतो। नव्या आविष्काराचं रेखीव शिल्प घडवू शकतो। ज्याला पाय नसतात तोही हिमतीने उंच कडा चढू शकतो। ज्याला कान नसतात तोही माणुसकीचा धडा गिरवू शकतो। ज्याला गळा नसतो तोही जीवनाचे सुरेल गाणे लिहितो। ज्याला गळा नसतो तोही जीवनाचे सुरेल गाणे लिहितो। शहाण्या आयुष्याला वेगळ्या ढंगात किती जवळून पाहतो। ज्याला दृष्टी नसते तोही गोड गळ्याने गाऊ शकतो। ज्याला दृष्टी नसते तोही गोड गळ्याने गाऊ शकतो। शरीराच्या एका निमुळत्या व्यंगानेही माणूस छान स्वप्न पाहू शकतो। तरीही समाजाच्या लेखी शरीराचा प्रत्येक अवयव इतका महत्त्वाचा का असतो? तरीही समाजाच्या लेखी शरीराचा प्रत्येक अवयव इतका महत्त्वाचा का असतो? एका कोवळ्या नाजूक व्यंगाने माणूस खरंच कमकुवत खराब निकामी ठरतो। खरं तर भौतिक सुखाच्या शोधात नसतात। खऱ्या अस्मितेला जपतात। दुनिया नाकारते अशांची ओळख जे जगाला आपल्या आशयाचे दान देतात। जगाची अपंगी मानसिकता ज्याच्या त्याच्या अविचारीपणाची वाच्यता। जगाची अपंगी मानसिकता ज्याच्या त्याच्या अविचारीपणाची वाच्यता वरवरच्या आकलनाने पारखतात आणि इटभर ठरवतात योग्यता। जगाच्या नजरेत माणसातलं पूर्णत्वाचं मोहक दिसणं साचत राहतं। जगाच्या नजरेत माणसातलं पूर्णत्वाचं मोहक दिसणं साचत राहतं। म्हणूनच कदाचित दिव्यांगपण कोणाकोणाला इतकं बोचत राहतं। व्यंगमन दिसलं कुठे तर जग सांत्वनाच्या हजार बाता करते। व्यंगमन दिसलं कुठे तर जग सांत्वनाच्या हजार बाता करते। मन, बुद्धी, विचार, तत्व आतल्या कलागुणांना खरंच इथे हेरते। कर्तृत्वाला फरक पडत नाही म्हणे दिसण्यापेक्षा शाश्वत काम असतं। कर्तृत्वाला फरक पडत नाही म्हणे दिसण्यापेक्षा शाश्वत काम असतं। मग व्यक्तिमत्वाची ओळख आणि व्यंगावरूनच का नाव असतं? कोवळी काच असते म्हणे मन। शब्दांनी जपायचं की तोडायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं। कोवळी काच असते मन शब्दांनी जपायचं की तोडायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं। विसंगत घटक म्हणून बाजूला काढायचं की सोबत चालायचं हे ज्याचं त्याने निवडायचं। इथे कोणीही आधाराची गरज शोधत नाही ज्याचा तो आपल्या परीने जगतो। सहानुभूतीची चर्चा नाही तर धीराची आणि समानतेची वागणूक मागतो। इतरांना बोथट वाटली तरीही त्याच्या जीवनाची लढाई तो कुशलतेने लढतो। सुरुवात शून्यानेच का होईना दिव्यांग हे एक चांगला माणूस म्हणून घडतो। धन्यवाद।